पश्चिम महाराष्ट्राचा रांगडा खेळ म्हणून बैलगाडा शर्यत ओळखली जाते, पण गेली 1.5 वर्षे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या शर्यती बंद आहेत। या शर्यतीत वापरला जाणारा बैल हा प्राणी वन्यजीव प्राणी असल्याचं कायद्यात म्हटलं आहे। वन्यजीव कायद्यान्वये या शर्यती बंद करण्यात आल्या आहेत। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर तसेच नगर जिल्ह्यात देखील या शर्यतीचं मोठ्या प्रमाणावर आयोजन केलं जातं। यात्रा, वाढदिवस, इतर धार्मिक कार्यक्रमांचे औचित्य साधून शर्यती भरवल्या जात असत। या निमित्ताने खेळणी विकणारे, हॉटेल व्यावसायिक, छोटे व्यावसायिक अशा हजारो जणांच्या संसाराची रोजीरोटी त्यावर चालत। यात्रेच्या निमित्ताने आलेल्या हितसंबंधामुळे अनेक विवाह देखील जुळून येत होते। निवडणूक प्रचार, शासकीय योजना, धोरणे अशा सगळ्या प्रकारच्या विचारांचं आदानप्रदान देखील या शर्यतीमुळे शक्य होत होतं। 2 टन ऊसाची गाडी ओढणारे बैल, त्यांचे कष्ट हे शासनाला आणि प्राणीमित्र संघटनांना दिसत नाही का, असा उद्विग्न सवाल आता विचारला जातोय। पोटच्या पोरापेक्षा जास्त जीव हे शेतकरी बैलांना लावतात। पेंड, भुसा, भुईमूग, शेंगा, अंडी, गव्हाचे पीठ, तेही तेल घालून अशा स्वरूपाचा खुराक शर्यतीच्या बैलांना हे शेतकरी घालत असतात। पण काही प्राणीमित्र संघटना मात्र बैलांच्या अतोनात हालाचे आरोप करत शर्यत बंदीचे समर्थन करताना दिसतात, पण वास्तव तसे नाही। बैलांना इतका जीव लावणारे शेतकरी बैलांना नशापाणी करून पळविलच कसा? आंबेगाव तालुक्यात जवळपास 1000 बैलगाडी मालक आहेत, जे या बंदी विरोधात न्यायालयात लढा देताना दिसून येतात। आढळराव पाटील, वळसे पाटील हे दोन्ही लोकनियुक्त प्रतिनिधी देखील या लढाईत लोकांसोबत आहेत। या लढाईला कितपत यश येईल हे येणारा काळच ठरवेल। तुर्तास तरी हे घाट मात्र सुन्न झाले आहेत, हे मात्र खरे। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी संतोष पाचपुते, आंबेगाव।